येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या सूचनेनुसार माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांनी येवला दौऱ्यादरम्यान शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या 4 दिवसाआड पाणी पुरवठ्याची माहिती घेत गंगासागर तलाव येथे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांना उन्हाळ्यात पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध राहील यासाठी योग्य नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या। तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर करून नागरिकांना कमीत कमी अडचणींना सामोरे जावे लागेल यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार देण्यात आले। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याचा परिणाम पाणी साठ्यांवर होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत राज्यस्तरीय बैठक घेत आगामी काळात सर्व शहरे आणि तालुक्यांमध्ये सुरळीत पाणी पुरवठा सुरू राहावा यासाठी काटेकोर नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करत पाणी पुरवठा करावा अशा सूचना दिल्या होत्या। मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पाणी कपात सुरू झालेली आहे, त्यानुसारच येवला शहरात नियोजनबद्ध पाणी कपात होणं ही परिस्थितीच्या दृष्टीनं स्वाभाविकच बाब आहे। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं करण्यात आलं आहे।